नमस्कार. लक्षवेध कार्यक्रमात मी शिल्पा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते. डॉक्टर स्पेशलमध्ये आरोग्यविषयक आपण तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध विषयांवर आरोग्य समस्या आणि उपचार याबद्दल विस्तृत माहिती जाणून घेत असतो. आणि आजचा आपला विषय आहे हाडांचे विकार आणि उपचार. याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ऑर्थोपेडिक स्पेशालिस्ट डॉक्टर संदीप गवाळे. नमस्कार डॉक्टर. लक्षवेध या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधी प्रेक्षकांना आपल्या थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर संदीप गवाळे यांनी MS ऑर्थोपेडिक्स या विषयात ग्रांट मेडिकल कॉलेज अँड सर जे हॉस्पिटल येथून डिग्री घेतली आहे. अमेरिकेतील फ्रेमोंट सर्जरी येथून कॅलिफोर्निया येथून रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण घेतले आणि आता ते जे हॉस्पिटल व ग्रँट मेडिकल कॉलेज भायखळा मुंबई येथे ते गेल्या 11 वर्षापासून रुग्णसेवा देत आहेत. ते प्रोफेसर व पथक प्रमुख म्हणून याच रुग्णालयात कार्यरत आहेत. खरं तर आज हाडांचे विकार आणि उपचार याबद्दल खूप सारे प्रश्न आहेत. त्याची उत्तरे आपल्याकडून जाणून घ्यायचीच आहेत. पण त्याआधी सर आपली पार्श्वभूमी आणि आपल्या प्रवासाबद्दल ऐकायला आवडेल. काय सांगाल? सुरुवातीपासून सांगायचं झालं तर माझं बालपण हे एका खेडेगावात गेलेलं आहे, ज्याची की लोकसंख्या आजही 5000च्या वर नाही आहे. माझं 1ली ते 7वी पर्यंतचं जे शिक्षण आहे ते जिल्हा परिषद शाळेमधूनच झालं. त्यानंतर 8वी ते 12वी मध्ये मी जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेतलं. आणि त्यानंतर MBBS साठी माझं सिलेक्शन झालं. तर मी आपलं जे नायर हॉस्पिटल आहे बॉम्बे सेंट्रलला, तिथून माझं MBBS डिग्री झाली. त्यानंतर एक रुग्णसेवा देण्यासाठी 1 वर्षासाठी मी खेडेगावामध्ये राहून नोकरी केली. त्यानंतर मी MS साठी जे एंट्रन्स एक्झाम असते निवड चाचणीसाठी, त्याच्यामध्ये चांगले मार्क्स आले आणि त्यानुसार मला मग आपल्या भायखळा येथील जे रुग्णालयातील ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे माझं सिलेक्शन झालं. तिथेच माझी डिग्री झाली MS ची. त्यानंतर मला MS करताना असं जाणवलं की गुडघा प्रत्यारोपण आणि इतर जे सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया असतात त्याच्यामुळे रुग्णांना फार जास्त फायदा होतो. आणि खेडेगावातील रुग्णांना खास करून त्याची फार जास्त गरज आहे, जिथे की माझे रूट्स आहेत. म्हणून ते शिक्षण घेण्यासाठी मी अमेरिकेला गेलो. तिथून मी रोबोटिक आर्थ्रोप्लास्टी शस्त्रक्रिया शिकलो आणि त्यानंतर मग माझी रुग्णसेवा देण्यासाठी मी आपलेच जुनं जे हॉस्पिटल आहे ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे रुग्णालय, इथे मी माझी रुग्णसेवा सुरू केली. याच रुग्णालयामध्ये मी गेल्या 11 वर्षापासून कार्यरत आहे आणि आता सद्यस्थितीत याच रुग्णालयामध्ये मी प्रोफेसर आणि पथक प्रमुख म्हणून कार्यरत आहे. ओके सर, खूपच छान. खरं तर आज आपल्याकडे खूप सारे प्रश्न आहेत, पण सर्वात पहिले प्रश्न विचारावासा वाटतो, हाडांची झीज किंवा हाडांचा रोग म्हणजे काय, याबद्दल काय सांगाल आपण? तर हाडांची झीज म्हणजेच याला आम्ही ओस्टिओपोरोसिस असे म्हणतो. तर आपल्या शरीरामध्ये हाडांमध्ये 2 प्रमुख सेल्स असतात, जे की तुम्हाला माहिती आहे की आपलं जे सर्व काम असतं हे सेल लेवलवर चालते. तर 2 सेल्स असतात, एक ओस्टिओक्लास्ट आणि ओस्टिओब्लास्ट. तर त्याच्यामध्ये जे ओस्टिओक्लास्ट सेल्स असतात त्याचं काम असते की हाडांची झीज करणे, आणि ओस्टिओब्लास्ट असते त्यांना नवीन सेल बनवतात. तर काही कालांतराने काय होते की हे जे सेलची ऍक्टिव्हिटी असते ती कमी जास्त होते आणि काही वयाच्या ठराविक वर्षानंतर म्हणजे साधारणतः 55 ते 60 वर्षानंतर हे जे ओस्टिओक्लास्ट सेल्स असतात त्यांची ऍक्टिव्हिटी जास्त होते आणि त्यामुळे मग हाडांची झीज होते. त्यालाच हाडांचा रोग असेही म्हटलं तरी हरकत नाही, म्हणजे ओस्टिओपोरोसिस. तर हा रोग साधारणतः किंवा हे ओस्टिओपोरोसिस 55 वयाच्या वर्षानंतर ते सुरू होते आणि खास करून महिलांमध्ये हा आजार जो येतो थोडा लवकर सुरू होतो, कारण त्यांच्यामध्ये मेनोपॉज येते अराउंड 45 to 50 या एजमा, आणि त्यापासून मग त्यांच्यामध्ये जे हॉर्मोनल चेंजेस होतात त्यामुळे महिलांमध्ये हा आजार थोडासा लवकर सुरू होतो. सर, आता आपण बोललात की ऑस्टिओपोरोसिस विषयी जे बोलला आहात, तर ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय याविषयी जरा थोडक्यात सांगा ना. तर ओस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडांची झीज. ओस्टिओपोरोसिस आणि हाडांची झीज म्हणजे हा सारखाच आजार आहे. तर हा आजार होऊ नये म्हणून आपण काही काळजी घ्यायची असते. तर जसं की आपण बघितलं, मी सांगितलं की ज्या वयाच्या 45 ते 50व्या वर्षामध्ये महिलांमध्ये मेनोपॉज येते आणि त्याच्यामुळे मग हे हाडांची झीज थोडीशी जास्त व्हायला लागते. तर म्हणून याच्यासाठी जे विविध उपचार असतात, जेव्हा आपल्याला कळते की मेनोपॉज जवळ आलाय, तर आपण हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी, कॅल्शियम, व्हिटॅमिन D याचे सप्लिमेंट सुरू करायला पाहिजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार.
हा हा जेणेकरून आपण तो ओस्टिओपोरोसिस आहे तो टाळू शकतो. तसेच वेळोवेळी आपण जर डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्या सल्ल्यानुसार रक्ताच्या चाचण्या करून घेतल्या किंवा एक्सरे करून घेतले तर त्याच्यामधूनही आपल्याला हा ओस्टिओपोरोसिसची किती रिस्क आहे, होणार नाही होणार, त्याची पण आपल्याला जाणीव होते आणि त्यानुसार मग आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ते पाऊल उचलले तर हा ओस्टिओपोरोसिस हा आजार होत नाही. तसेच आपल्याला माहिती आहे की हाडांच्या योग्य काळजीसाठी किंवा हाडांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन डी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. ओके. आणि व्हिटॅमिन डीचा जो सोर्स आहे, ओनली सोर्स ऑफ व्हिटॅमिन डी सनलाईट, म्हणजे सूर्यप्रकाशाशिवाय दुसरा कुठलाही माध्यम नाही ज्याच्यानुसार आपल्याला ते व्हिटॅमिन डी तयार होते. तर सूर्यप्रकाशामध्ये आपल्या त्वचेच्या खाली व्हिटॅमिन डीची निर्मिती होत असते आणि त्याचं तयार होत असते. तर आजकाल आपण बघतो की शहरी भागामध्ये आपण रेअरली म्हणजे क्वचितच कधीतरी सूर्यप्रकाशाला हे जातो, कधीतरी खेळायला जातो किंवा कधीतरी त्यामुळे शहरी भागामध्ये हा जो ओस्टिओपोरोसिस आहे हा थोडा लवकर बघायला मिळतो आपल्याला वयाच्या. तोच खेडे भागामध्ये जर बघितलं तर त्या लोकांना ॲबंडंट सनलाईट असतो, त्यामुळे त्यांच्याकडे व्हिटॅमिन डीची कमतरता शक्यतो भासत नाही आणि त्यामुळे त्यांच्याकडे ओस्टिओपोरोसिस हा थोडासा वयाच्या 60 नंतर आपल्याला बघायला मिळतो. नक्कीच सर, म्हणजे व्हिटॅमिन डी कमी असल्यामुळे कदाचित हे सगळे उद्भवत असेल प्रॉब्लेम. सर, परत एकदा एक विचार असं वाटतं की कधी कधी हाडांमधून कडकड आवाज येणं किंवा हातापायांच्या बोटांची किंवा दुखणी वाढतात किंवा वात येतो, तर हे कशामुळे होतं आणि यावर उपचार कोणते आहेत, काय सांगाल? बरोबर. तर कधी कधी काय होतं, जे सांध्यातून आपल्याला आवाज येतो कडकडत, जसं तुम्ही बोललात की जर हा आवाज जर फक्त येत असेल तर दॅट इज ओके, इट इज नॉट ॲबनॉर्मल. कारण आपण बघितलं की बरेचसे जे हेल्दी इंडिव्हिज्युअल्स असतात, हेल्दी लोक असतात, त्यांच्या पण सांध्यामधून, गुडघ्यामधून, मानेतून असा कडकड आवाज येत असतो. पण तो जर आवाज दुखायला, म्हणजे जेव्हा आवाज येतो तेव्हा तर त्या जॉईंटमध्ये दुखत असेल तरच त्याचा काहीतरी सिग्निफिकन्स असतो. फक्त आवाज येतो तर दॅट इज गुड, गुड तर नाही म्हणता येणार पण दॅट इज ओके. पण त्या आवाजासोबतच जर दुखणं असेल तर मग तेव्हा तुम्ही नक्कीच डॉक्टरांची भेट घ्यायला पाहिजेत. आणि तसंच असते की जे हाताच्या बोटांची दुखणी, पायाच्या बोटांची दुखणी, गुडघे दुखणी, हे जे असतात की जर तुमचे हाताचे सांधे, जे छोटे छोटे सांधे असतात, हे जर दुखत असतील आणि खास करून जर सकाळी त्याच्यामध्ये कडकपणा जाणवत असेल तर याचा अर्थ तुम्हाला संधिवात असू शकतो. आणखी संधिवाताचं एक लक्षण म्हणजे या जॉईंट वरती सूज येणे. जर 3 प्रमुख लक्षणे म्हणजे एकतर बोटांमध्ये दुखणे, नंतर मॉर्निंग स्टिफनेस ज्याला म्हणतो की सकाळी सकाळी उठल्याबरोबर हातांमध्ये कडकपणा असतो, जसं जसं आपण काम करत जातो त्यातला सांध्यांमधला कडकपणा कमी होतो, आणि तिसरं म्हणजे त्या सांध्यांवरती सूज येणे. हे जर असतील तर नक्कीच आपण ऑर्थोपेडिक सर्जन किंवा जे कोणी फिजिशियन जे अवेलेबल असतील त्यांच्याकडे जाऊन त्यांना दाखवायला पाहिजेत, योग्य त्या चाचण्या करायला पाहिजेत आणि योग्य त्या चाचण्या करून जर ते निदान झालं तर त्याची व्यवस्थित रेग्युलर ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, जेणेकरून हे जे संधिवाताचे जे साईड इफेक्ट्स असतात किंवा त्याचे जे आफ्टर इफेक्ट्स असतात ते होणार नाहीत. आपण बघितलं असेल की ज्यांना संधिवात असतो त्यांचे हाताची बोटं अशी वाकडी होतात, पायाची बोटं वाकडी होतात किंवा गुडघा थोडेसे त्याला बाक येतो. तर हे सगळं आपण जर वेळीच जर चाचणी झाली, वेळीच औषधी सुरू केली, त्याचं रेग्युलर फॉलोअप घेतलं तर नक्कीच आपण त्याच्या संधिवातापासून होणारे जे आफ्टर इफेक्ट्स असतात हे टाळू शकतो. तसंच जसं आपण बघितलं की डायबिटीस आणि बीपी झाल्यानंतर तो कधी असा बरा होत नाही. त्याला आपल्याला व्यवस्थित औषधं देऊन, व्यवस्थित फॉलोअप ठेवून त्याला कंट्रोलमध्ये ठेवावं लागतंय. तसंच हा सांधेवात आहे, हा आपल्या शरीरामधून एकदा झाल्यानंतर तो परत शक्यतो जात नाही आणि त्याला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला विशिष्ट औषधांची गरज असते, जे की तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेऊ शकता आणि ते रेग्युलर घेणं गरजेचं आहे. तर जर ती औषधं तुम्ही धरसोड केली तर परत त्या औषधांचा डोस कमी जास्त करणे आणि हे डिसीज जे असतो तो थोडासा वाढू शकतो. अच्छा सर, आता आपण संधिवाताविषयी जर बोलले तर संधिवात म्हणजे काय आणि संधिवात कशामुळे होतो आणि हा होऊ नये यासाठी आपण कोणती प्रिकॉशन घेतलं पाहिजेत, काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? बरोबर. जर संधिवात हे त्याचे बरेचसे प्रकार आहेत. तर प्रामुख्याने जो एक संधिवात आपल्या समाजा किंवा कम्युनिटीमध्ये असतो तर त्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस असं बोलतात. त्यालाच बरेचसे लोक संधिवात म्हणतात. त्यानंतर असतो की अँकायलोजिंग स्पॉन्डायलायटिस. तर हे 2 प्रमुख आजार प्रामुख्याने बघायला मिळतात आणि इतर वेगळे वेगळे आजार आहेत, जसं की मल्टिपल स्क्लेरोसिस आहे, त्यानंतर SLE आहे, सिस्टेमिक ल्युपस एरिथेमॅटोसिस, आणि भरपूर सारे रेअरर आर्थ्रोपॅथीज पण आहेत. पण प्रामुख्याने जे सुरुवातीला मी 2 सांगितले की रुमॅटॉइड आर्थरायटिस आणि अँकायलोजिंग स्पॉन्डायलायटिस, हे 2 प्रामुख्याने
प्रामुख्याने असतात. तर यातला जो रुमॅटॉइड अर्थरायटिस आहे तो ॲक्च्युअली आपले जे हात पाय, त्याची बोटं, त्यांचे जॉईंट्स याला होतो. आणि जो अँकायलोजिंग स्पॉन्डायलायटिस असतो हा आजार आपल्या मणक्याला आणि हिप जॉईंट्सला बाधित करतो. तर या दोन जॉईंटसाठी वेगळे याचे सिम्पटम्स पण वेगळे वेगळे असतात आणि याचे ट्रीटमेंट पण वेगळी वेगळी असते. तर संधिवात हा जास्त प्रमाणात असतो आणि रुमॅटॉइड अर्थरायटिस हा जास्त प्रमाणात असतो आणि अँकायलोजिंग स्पॉन्डायलायटिस हा कमी प्रमाणात असतो. आणि दोघांची लक्षणं वेगळी वेगळी आहेत, जसं की मी आधी सांगितलं, आणि उपचारही त्यानुसार वेगळे वेगळे असतात. थोडक्यात म्हणजे कुठलाही त्रास जास्त वाढण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं हे तितकंच योग्य ठरेल. सर, आता आपला पुढचा प्रश्न असा राहील की गुडघा प्रत्यारोपण, जसं आता आपण मगाशी बोललात, तर गुडघा प्रत्यारोपण किंवा सांधे प्रत्यारोपण म्हणजे काय आणि सांधे प्रत्यारोपण करण्याचे फायदे काय आहेत, तर काय सांगाल? तर गुडघा प्रत्यारोपण म्हणजे काय, आपण बघितलं असेल की आपल्या आजूबाजूला बरेचसे पेशंट्स असतात ज्यांचे की युजली 55, 60, 65 या वयानंतर त्यांचे जे गुडघे असतात ते दुखायला लागतात. कधी कधी त्या गुडघ्यांची हालचाल करणे ही असं अशक्यप्राय होतं. पेशंटला एक 5 ते 10 मीटर चालणे ही जमत नाही. अशा वेळेस आपण त्यांच्या गुडघ्याचा एक्सरे करतो आणि एक्सरे मध्ये आपल्याला कळते की त्या अर्थरायटिसच्या ज्या स्टेजेस असतात, स्टेज 1, 2, 3, 4, तर युजली जे स्टेज 3 आणि स्टेज 4 असते त्यामध्ये आपण हे गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करतो. तर गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया म्हणजे काय, तर जो जॉईंटचा घासलेला भाग असतो, जे की कार्टिलेज लॉस झालेला असतो, गुडघ्याची गादी ती एकदम खराब झालेली असते, फाटलेली असते, निकामी असते, आणि तसंच जॉईंटचं जे स्ट्रक्चर असते ते पण थोडंसं नादुरुस्त झालेलं असते. अशा वेळी आपण ते जॉईंटला जे दोन मेन असतात की वरचं एक फिमर बोन असते, खाली टिबिया असतो आणि मध्ये जी गादी असते ती आपण कृत्रिमरित्या जे लॅबमध्ये तयार केलेली असते ते वापरतो. त्याच्यामध्ये वरती आणि खाली जे बोन असते त्याला आपण मेटलच्या कॅप्स बसवतो. त्याच्यामध्ये भरपूर सारे प्रकार आहेत आणि मध्ये जी असते ते एक पॉलिइथिलीनची गादी असते जी की साध्या आपलं मिनिस्कस किंवा गादीचं काम करते. तर असं म्हणजे जेव्हा ही पूर्ण टोटल शस्त्रक्रिया आपण करतो त्याला गुडघा प्रत्यारोपण किंवा सांधेरोपण शस्त्रक्रिया असं म्हणतो. सर, आता आपण जे गुडघ्या प्रत्यारोपण मध्ये जे मेटल कॅप वापरली जाते असं याविषयी सांगितलंय, तर हे शस्त्रक्रियानंतर रुग्णाला उठण्या बसण्यास किंवा हालचाल करण्यास काही त्रास होतो का, थोडक्यात काय सांगाल? आणि रुग्णाने रोजच्या रुटीन मध्ये कोणती काळजी घ्यायला पाहिजे, काय सल्ला द्याल? आज साधारण आजपासून जर मागे आपण एक 15 वर्षाच्या आधी केलं तर 15 ते 20 वर्षाच्या आधी तेव्हा ही जी सर्जरी होती ती इव्हॉल्व होत होती. म्हणजे काय, ती त्याच्यावरती लॅबमध्ये बऱ्याचशा टेस्ट वगैरे करून त्याला ते आणखी चांगला कसं बनवता येईल याच्यावरती शास्त्रज्ञ जे ते त्यांचं काम सुरू होतं. पण आता आज मितीला जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये बरेचसे तो जॉईंट इव्हॉल्व झालेला आहे आणि ही शस्त्रक्रिया जर केली रुग्णाने तर त्याच्यानंतर त्याचं लाईफ पूर्ण 360 डिग्री चेंज होते. म्हणजे जे रुग्ण ज्यांना धड घरापासून म्हणजे बेडपासून टॉयलेटपर्यंत किंवा बाथरूमपर्यंतही जाता येत नाही असे रुग्ण हे आउटडोअर ॲक्टिव्हिटीज करायला लागतात. इव्हन आपण बघितलं असतील ज्या रुग्णांचं प्रत्यारोपण झालेलं असते ते थोडंसं जॉगिंग वगैरे या ॲक्टिव्हिटीज पण करू शकतात. म्हणजे हा जो गैरसमज आहे समाजामध्ये की गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली म्हणजे मी काही करू शकणार नाही, माझं उठणं बसणं जे आहे ते कठीण होणार किंवा मला हे काम करता येणार नाही, दॅट इज ॲब्सोल्युटली फॉल्स. म्हणजे हे रॉंग आहे, इट इज जस्ट अ मिथ. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर हा शस्त्रक्रिया झाल्यानंतर जो जॉईंट असतो ही एक मशीन आहे. त्याला आपण जेवढं चांगलं ठेवणार, त्याची जेवढी काळजी घेणार, जसं की आता समजा आपण एखादी बाईक घेतली किंवा कार घेतली, त्याची जर आपण सर्व्हिसिंग केली नाही तर ती कशी लवकर निकामी होणार किंवा तिला आपण कुठल्याही पद्धतीने जर वापरलं तर ती लवकर निकामी होणार. तसंच हा जॉईंट म्हणजे इट इज काइंड ऑफ अ मशीन. तर त्याची आपण जेवढी चांगली काळजी घेणार, आता या जॉईंटची काळजी म्हणजे काय, त्याला आपण ऑइलिंग वगैरे तर ते तशी काही प्रकार नसतो. तर त्याची काळजी घेणे म्हणजे त्याचा व्यवस्थित व्यायाम करणे आणि त्याला एक्सेस स्ट्रेस पासून वाचवणे. म्हणजे की जसं आपण खाली बसतो जेवायला, जसं त्याला आपण क्रॉस लेग सिटिंग म्हणतो, किंवा जसं आपण इंडियन टॉयलेट वापरतो तेव्हा आपल्याला खाली जमिनीवर बसायला लागते. तर या दोन क्रियामध्ये त्या जॉईंटवरती एक्सेस स्ट्रेस येतो आणि त्यामुळे मग त्याचं जे जॉईंटचं जे लाईफ असते, जो प्रत्यारोपण केलेला जो सांधा असतो त्याचं जे लाईफ असते ते कमी होते. त्यामुळे जर त्याची काळजी घेणे म्हणजे काय, तर एक्स्ट्रीम स्ट्रेस पासून
पासून त्याला वाचवणे म्हणजे खाली बसायचं नाही, मांडी घालून बसायचं नाही, आणि त्याची सर्व्हिसिंग म्हणजे काय तर सारखा व्यायाम करत राहणे. तर ह्या 2 गोष्टी तुम्ही जर व्यवस्थित केलात, आणि तिसरी एक गोष्ट म्हणजे ज्या रुग्णांना डायबिटीस असतो त्यांनी त्यांचा डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवणं अत्यंत गरजेचं असते. जर डायबिटीस वाढला तर या जॉईंटमध्ये इन्फेक्शन होण्याचे फार जास्त चान्सेस असतात. त्यामुळे माझा तर रुग्णांना नेहमी असा सल्ला असतो, जर तुम्ही तुमचा डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवू शकत असाल तरच हे ऑपरेशन करा. कारण जर त्याच्यामध्ये एकदा इन्फेक्शन झालं तर मग परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा थोडीशी आणखी बिकट होऊ शकते. त्यामुळे त्याची सर्व्हिसिंग म्हणजे काय तर डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवणे, रेग्युलर व्यायाम करणे, आणि त्याच्यावरती एक्सेस स्ट्रेस टाळणे. जर एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित केल्या तर हा सांधा तुम्हाला निश्चितच तुम्हाला जे पाहिजे ते ॲक्टिव्हिटीज जसं की जॉगिंग, आउटडोअर ॲक्टिव्हिटीज, इव्हन काही काही माझे तर असे पेशंट आहेत जे की ट्रेकिंग सुद्धा करून आलेले आहेत. इव्हन आता रिसेंटलीच एक पेशंट होत्या, त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ट्रेकिंग वगैरे सर्व करून आल्या. अँड शी इज लाईक 68 वर्षामध्ये. सो दिस इज ऑल मिथ की आपण काही करू शकत नाही सांधेरोपण शस्त्रक्रिया. तुम्हाला पाहिजे तसं आयुष्य तुम्ही जगू शकता, प्रोव्हाइडेड यू टेक ॲप्रोप्रिएट केअर. थोडक्यात म्हणजे सांधेरोपण केल्यानंतरही नॉर्मल आयुष्य जगता येतंय असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. नक्कीच सर, हाडांच्या दोष दुरुस्तीसाठी हाडांची कलम किंवा बायो मटेरियल्स पर्याय म्हणजे काय आहे, हे जरा थोडं एक्सप्लेन करून सांगितलं तर बरं होईल आपल्या प्रेक्षकांना. बरोबर. ही आता एक आधुनिक थेरपी आहे ज्याच्यामध्ये की स्टेम सेल्स, हाडांची कलम म्हणजे काय की स्टेम सेल्स, आणि बायो मटेरियल्स म्हणजे की हे जे लॅबमध्ये तयार केलेले जे पदार्थ असतात त्याला आपण बायो मटेरियल्स म्हणतो, किंवा आम्ही त्याला ऑर्थोबायोलॉजिक्स म्हणतो. जे की हाडांच्या आजारामध्ये तर 2 गोष्टी आहेत, एक स्टेम सेल्स वेगळं आणि हे ऑर्थोबायोलॉजिक्स वेगळं. तर स्टेम सेल जे असतात ते आपण युजली आपण बघितलं असेल की कधी कोणाला जर फ्रॅक्चर वगैरे झालं तर काय होतं की त्याच्यामध्ये गॅप तयार होतो आणि लवकर ते हाड जुळत नाही. तर अशा वेळेस काय करतो आपण की स्टेम सेल थेरपी करतो. त्याच्यामुळे काय होते की हाडामध्ये जर छोटासा गॅप असेल तर तिथे नवीन हाड बनण्यासाठी मदत होते. हा एक झाला स्टेम सेलचा हे वापर. दुसरं एक आता आपण बघितलं असेल, रिसेंटली कोविड आला होता. कोविडमध्ये बऱ्याचशा रुग्णांना आपण स्टेरॉइड्स द्याव्या लागल्या त्यांचा जीव वाचवण्यासाठी, आणि अशा रुग्णांना ज्यांनी लॉंग टर्म स्टेरॉइड्स घेतलेले आहेत त्यांना हिप जॉईंटचं एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे हा जो खुबा जॉईंट असतो आपला त्याचा एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस हा आजार झाला. आणि त्यामुळे काय झालं की त्यांचा खुबा हा निकामी होत चाललाय. तर हा जो खुबा निकामी होण्याची जी प्रोसेस आहे ही जर लवकर डिटेक्ट केली आणि त्याच्यासाठी जर स्टेम सेल थेरपी घेतली म्हणजे हाडांची जी कलम असते त्याला जर आपण ते वापरली तर निश्चितच त्या पेशंटचा जो सांधा असतो, हिप जॉईंट असतो, तो आपण काही काळासाठी तो वाचवू शकतो. असा हा स्टेम सेल्सचा असे 2 वापर आहेत. आणि दुसरं मी सांगितलं की ऑर्थोबायोलॉजिक्स. तर ऑर्थोबायोलॉजिक्स म्हणजे काय, जेव्हा आपला गुडघा हा घासला जातो किंवा एल्बो जॉईंट हे थोडासा घासला जातो, शोल्डर जॉईंट कधी कधी थोडासा घासला जातो. जसे मी आधी माझ्या याच्यामध्ये सांगितलं की अर्थरायटिसचे असे 4 स्टेजेस असतात, तर 1, 2, 3, 4. स्टेज 3 आणि स्टेज 4 मध्ये आपण सांधे प्रत्यारोपण करतो. तर हे जे स्टेज 1 आणि स्टेज 2 आहे, या स्टेजमध्ये जर तुम्ही तो याचा वापर केला ऑर्थोबायोलॉजिक्सचा किंवा स्टेम सेलचा, तर तुमचा जो गुडघा आहे किंवा जो जॉईंट आहे जो अर्थरायटिसने खराब होते, तो जर आपण या थेरपी घेतली तर आपण तो जॉईंट वाचवू शकतो, आणि जेणेकरून त्याचं स्टेज 3 आणि स्टेज 4 मध्ये रूपांतर होणार नाही, आणि तो त्याच जे आहे ते पुनर्निर्माण होऊन पुनर्जीवित होऊन तो आपण वाचवू शकतो. पण त्याचे लिमिटेशन्स आहेत की स्टेज 2 पर्यंतच तो काम करतो, स्टेम सेल्स म्हणा किंवा ते ऑर्थोबायोलॉजिक्स. खूप छान सर, खूप छान माहिती सांगितली आपण. पण बऱ्याचदा असंही होतं की हाडामध्ये क्षयरोग किंवा कॅन्सर यासारखे आजार होतात का, म्हणजे काय सांगाल? हो, नक्कीच. क्षयरोग आणि कॅन्सर हा असा आजार आहे तो आपल्या शरीरामध्ये कुठेही होऊ शकतो. तसंच हा जो क्षयरोग आहे तो हा हाडांमध्ये आणि कुठल्याही हाडामध्ये होऊ शकतो. आणि हा आजार याला विशिष्ट असं काही कारण नाही की याच कारणामुळे झाला किंवा त्याच कारणामुळे झाला. 1-2 कारण असे आहेत की आपल्या भारतामध्ये टीबी हा एंडेमिक आजार आहे, म्हणजे तो कोणालाही कुठेही केव्हाही असं
होऊ शकतो. आणि दुसरा आहे की कॅन्सर, तो पण आपल्याला माहिती आहे कुठल्याही लहान मुलांपासून तर एकदम म्हातार वयापर्यंत तो कोणालाही होऊ शकतो. आणि हा आजार एकदा जर समजा तो झाला तर तो असा क्षयरोग जो हाडांचा क्षयरोग असतो तो, जसं की आपण बघितलं की फुफ्फुसांचा क्षयरोग हा एकापासून दुसऱ्याला होण्याचे चान्सेस असतात. तर हा जो हाडांचा क्षयरोग आहे हा एकापासून दुसऱ्याला होण्याचे चान्सेस नसतात. कारण की हा जो हाडांचा जो टीबी आहे हा हेमॅटॉलॉजिकल स्प्रेड असतो त्यांचा, म्हणजे तो ब्लड मधून कुठून तरी आपल्या स्वतःच्या शरीरामधून तो इकडून दुसऱ्या जागेवरून येऊन तो तिथे झालेला असतो. पण जो फुफ्फुसाचा क्षयरोग असतो तो वातावरणातून म्हणजे हवेमधून पसरतो. त्यामुळे फुफ्फुसाचा क्षयरोग हा दुसऱ्या पेशंटला किंवा आपल्या जवळचे जे कोणी राहत असेल त्यांना होऊ शकतो. पण हाडांचा जो क्षयरोग आहे तो इतर व्यक्तीला आपल्यापासून होण्याचे चान्सेस नसतात. पण मग हे आजार कशामुळे होतात? हे अनुवंशिक आजार आहेत का, की आई वडिलांना किंवा घरातल्या कोण्या मोठ्या व्यक्तीला जर समजा हातापायांची बिमारी किंवा वात असं असलं तर ते पुढे पण मुलांना होते? हो, काही आजार हे अनुवांशिक असतात. जसं की आपण बघितलं रुमॅटॉइड आर्थरायटिस, सांधेवात किंवा कर्करोग, कॅन्सर, हे जर आपल्या फॅमिलीमध्ये कोणाला असतील, आईला, वडिलांना किंवा आजोबांना किंवा फर्स्ट डिग्री जे रिलेटिव्ह असतात त्यांना, तर आपल्याला होण्याचे ते चान्सेस असतात. पण क्षयरोग असा आहे की जो तो अनुवांशिक नाहीये. म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये जर कोणाला झालेला असेल आधी, तो पूर्णपणे जर बरा झाला असेल तर त्यांच्या अपत्यांना किंवा त्यांच्या पुढील पिढीला हा होण्याचे चान्सेस नसतात. त्यामुळे हा अनुवांशिक नाहीये. हा फक्त जसा हाडांचा आजार आहे तो हेमॅटॉलॉजिकल स्प्रेड म्हणजे रक्तातून तो पसरतो आपल्या शरीरामधून, आपल्यालाच तो होतो. आणि जो फुफ्फुसाचा जो क्षयरोग आहे तो इतर पेशंटच्या संपर्कात जर आपण आलो तर तो आपल्याला होऊ शकतो. असं बऱ्याचदा आपण बघतोय की ज्यांचं वय झालंय किंवा वयानुसार पायावर सूज किंवा टोंगळ्यात चमक निघणे, चालण्यास त्रास होणे, तर हे सगळे प्रकार कशामुळे होतात आणि यावर उपाय काय आहेत, काय सांगाल? बरोबर. तर आपण जसं विचारलं की काही विशिष्ट वयानंतर गुडघ्यावर सूज येते, चालायला त्रास होतो, तर हा एक अर्थरायटिसचाच प्रकार आहे. जसं की आपण सांधेवातामध्ये पण बघितलं की सांधेवातामध्ये पण गुडघ्यांचा हा आजार होऊ शकतो. आणि जे ओस्टिओ आर्थरायटिस असते म्हणजे वयोमानानुसार होणारा किंवा दुसऱ्या काही इतर कारणामुळे जर हाडाची झीज होत असेल तर त्याच्यामुळे हा आजार होतो. की जसं आपण समजा बघितलं की गुडघ्याच्या आजूबाजूला जर फ्रॅक्चर झालं, ते फ्रॅक्चर जर व्यवस्थितपणे फिक्स नाही केलं गेलं, त्याची जर वेळीच ट्रीटमेंट नाही झाली तर मग तो जो जॉईंटचा पार्ट असतो तो अनइक्वल जर असा म्हणजे माल युनियन आपण ज्याला म्हणतो की जसा पाहिजे तसा जर जुळला नाही, त्यामुळे तो एकमेकासोबत असा घासून तो ओस्टिओ आर्थरायटिस किंवा आर्थरायटिस आपल्याला लवकर होतो. आणि तेच साधारणतः या रुग्णांमध्ये आपल्याला बघायला मिळते. सांध्यावर सूज येणे, त्यांना त्याच्यामध्ये दुखणे, चालायला त्रास होणे, हे ओस्टिओ आर्थरायटिस, रुमॅटॉइड आर्थरायटिस याच्यामध्ये आपल्याला युजुअली बघायला मिळते. सर, खूप छान माहिती सांगितली. आपण घेतोय इथे छोटासा एक ब्रेक. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण जाणून घेत आहोत हाडांचे विकार आणि उपचार. याबद्दल मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर संदीप गवाळे. ब्रेकच्या पूर्वार्धात आपण हाडांच्या समस्या आणि सांधेरोपण याबद्दल जाणून घेतले आहे. ब्रेकच्या उत्तरार्धात आपण जाणून घेणार आहोत फ्रॅक्चर याबद्दल. सर, आपला प्रश्न राहील ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर आणि कंपाऊंड फ्रॅक्चर याविषयी काय सांगाल? फार छान प्रश्न आहे. कंपाऊंड फ्रॅक्चर म्हणजे काय की जेव्हा आपल्याला मार लागतो आणि ते जे हाड असते ते आपल्याला जखमेमधून दिसते किंवा फ्रॅक्चर सोबतच तिथे मोठी जखम असते, त्याला आपण कंपाऊंड फ्रॅक्चर म्हणतो. दुसरं असते साधं फ्रॅक्चर. साधं फ्रॅक्चर मध्ये काय होते, फक्त हाड तुटते पण त्याच्यावरची जी सॉफ्ट टिश्यूज असतात म्हणजे की जसं मसल, फेशिया, त्यानंतर सबक्युटेनियस टिश्यू म्हणजे सर्व व्यवस्थित असते, तिथे आजूबाजूला काही जखम नसते. ते झालं साधं फ्रॅक्चर. कंपाऊंड फ्रॅक्चर मध्ये फ्रॅक्चर सोबतच त्याच्या एरियामध्ये किंवा त्याच्या आजूबाजूला जखम असते, त्याला आपण कंपाऊंड फ्रॅक्चर म्हणतो. आणि हे जे तिसरा एक प्रकार आहे ओस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर किंवा पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर, हे जेव्हा आपली हाडं ठिसूळ होतात, त्यामुळे आपण साधारणतः काही घरामध्ये कुठून अचानक थोडंसं काही जरी थोडासा ट्रॉमा झाला, म्हणजे चालता चालता पाय लचकला किंवा पाय कशामध्ये फरशीमध्ये अडकला किंवा काही पांघरुणामध्ये पाय अडकला आणि आपण त्याच्यामुळे जे फ्रॅक्चर होतात त्याला ओस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर्स म्हणतात. म्हणजे एकंदरीत ओस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर म्हणजे काय की तुमचं हाड आधीच ठिसूळ आहे, त्याला ओस्टिओपोरोसिस झाला आहे आणि थोडं जरी तुम्हाला मार लागला तर त्याच्यामुळे तुम्हाला जे फ्रॅक्चर होते त्याला आपण पॅथॉलॉजिकल किंवा ओस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर म्हणतो. आपण बऱ्याचदा असं फ्रॅक्चर झाल्यास डॉक्टर त्यामध्ये रॉड, प्लेस्ट किंवा वायर टाकून अशी शस्त्रक्रिया करतात, तर काही महिन्यात किंवा काही वर्षात ते काढतात पण. तर ते का काढतात याबद्दल काय सांगाल?
हा निश्चितच. कारण कुठलंही इम्प्लांट म्हटलं जे ते आपल्या शरीरासाठी एक फॉरेन बॉडी म्हणून असते. हा हा मग त्याचे बरेचसे काही पेशंटच्या शरीराला ते सूट होत नाही. मग काही हाडामध्ये त्याचं काही इन्फेक्शन तयार होते किंवा कधी कधी एसेप्टिक लुजनिंग म्हणजे इन्फेक्शन नसते तरी पण ते इम्प्लांट काही कालांतराने लूज होतात. म्हणून असे सगळे जे इम्प्लांट रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स असतात हे टाळण्यासाठी एकदा ते हाड जुळलं की आपण ऍक्च्युली त्याच्यामध्ये इम्प्लांट का टाकतो? हाड जुळण्यासाठी आपण इम्प्लांट नाही टाकत. तर ते हाड आपलं शरीरच जुळवत असते. ते हाड जुळेपर्यंत त्याला सपोर्ट देण्यासाठी आपण त्याच्यामध्ये रॉड, प्लेट्स किंवा वायर टाकतो. तर एकदा हाड जुळलं की ते जे इम्प्लांट टाकलेलं असते त्याचं काम संपलं. त्यामुळे ते काही जेव्हा ते हाड जुळलेलं असते त्यानंतर ते काढून घेतलेलं कधीही चांगलं. सो दॅट जे इम्प्लांट रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स असतात ते आपण टाळू शकू. आणि साधारणतः युजली कुठलेही हाड फ्रॅक्चर झाल्यानंतर ते जुळण्यासाठी 3 महिन्यापासून तर साधारणतः 9 महिने ते 1 वर्ष एवढा कालावधी लागतो. आणि हे जुळल्यानंतर साधारणतः 4-6 महिन्यानंतर आपण हे इम्प्लांट काढू शकतो. तर याचेही समजा प्रकार आहेत. इम्प्लांट बघून आपण ते जसं की प्लेट आहे ते आपण थोडं लवकर काढू शकतो. रॉड थोडं उशिरा काढावं लागतात आणि ते जर वयानुसार पण ते डिपेंड करते. जर ॲडल्ट असेल तर युजली आपण ते इम्प्लांट जास्त दिवस ठेवू शकतो. पण ते जर पिडियाट्रिक किंवा छोटे मुलं असतील किंवा 18 वर्षाच्या आधी जर त्यांना फ्रॅक्चर झालं असेल तर तेव्हा जे काही रॉड किंवा प्लेट्स टाकतो ते युजली आपण 6 महिन्यानंतर किंवा जास्तीत जास्त 1 वर्षानंतर काढतो. जर ते 6 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर नाही काढले लहान मुलांमध्ये तर काय होते की त्याच्यावरती जास्त बोन चढते, नवीन हड्डी त्याच्यावरती तयार होते आणि कालांतराने ते इम्प्लांट काढणे अशक्यप्राय होते आणि त्याच्यामुळे मग इम्प्लांट रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. तर हे कॉम्प्लिकेशन्स टाळण्यासाठी ते वेळीच काढायला पाहिजेत. पिडियाट्रिक एज ग्रुपमध्ये ते काढण्याचा काळ थोडासा कमी आहे आणि ॲडल्टमध्ये ते थोडं उशिरा काढलं तरी चालते. पण मग ऑपरेशन झाल्यानंतर हाडे पूर्ववत जोडले गेली हे कसं समजावं? 3 गोष्टी असतात. एक तर आपण पेशंटला स्वतःलाच कळते की जर ऑपरेशन झालं आणि काही कालांतराने त्याचे जे तो जॉईंट असतो तो व्यवस्थित काम करत आहे किंवा जर मध्ये फ्रॅक्चर झालं तर त्याच्या मुवमेंट वगैरे व्यवस्थित होत आहेत, त्याच्यामध्ये दुखणं नाहीये, तर याचा अर्थ की त्याच्या हाडात जुळायला सुरुवात झाली किंवा ते जुळत आहे व्यवस्थित. दुसरं असतं की तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. ऑब्व्हियसली की डॉक्टर पण तुम्हाला सांगतात की इतक्या दिवसानंतर तुम्ही या, तर ते जाऊन तुम्ही व्यवस्थित रेग्युलर फॉलोअप घेतलं पाहिजे. त्याचे एक्सरे करणं ते अत्यंत जास्त गरजेचं असतं. एक्सरे मध्ये आपल्याला कळते की ते जुळत आहे की नाही जुळत आहे. जर सलग 3 महिने तुम्ही डॉक्टरांकडे गेला, दर महिन्याला एक्सरे केला आणि त्या 3ही महिन्यामध्ये जर तिथे काही नवीन हाड जुळताना किंवा बनताना आपल्याला दिसलं नाही तर याचा अर्थ आहे की ते हाड आता जुळणार नाही किंवा त्याला आपण नॉन युनियन म्हणू शकतो. आणि जर सलग 3 महिन्यामध्ये किंवा सलग 3 महिन्याच्या एक्सरे मध्ये जर तुम्हाला दिसलं की ते थोडी मुवमेंट आहे, काहीतरी नवीन हाड बनत आहे ज्याला आपण कॅलस म्हणतो, ते जर असेल तर याचा अर्थ ते जुळत आहे. पण सर बऱ्याच वेळ असं होतं की प्लास्टर काढलं तरी पण पायावरची किंवा त्या हातावरची जी सूज कमी होत नाही, काय कारण असते हे? बरोबर. बऱ्याच पेशंटचं असं असते की आता डॉक्टर प्लास्टर काढलं म्हणजे माझा पाय बरा झाला, तर असं नसते. प्लास्टर आपण काढलं म्हणजे याचा अर्थ काय की हाड जुळायला सुरुवात झाली किंवा ते पार्शियली जुळल्या गेलं. जसं आपण बघितलं की हाड जुळण्यासाठी हे 1-1.5 वर्ष लागत असते पूर्ण जुळण्यासाठी. त्याला रिमॉडेलिंग आपण म्हणतो, म्हणजे पूर्ववत त्याचा आकार घेण्यासाठी त्याला वेळ लागत असतो. तर तोपर्यंत जोपर्यंत ते व्यवस्थित रिमॉडेल होत नाही, व्यवस्थित ते 100% जुळत नाही, तोपर्यंत पायावर कमी जास्त प्रमाणात सूज येणे, आपण जास्त चाललो की त्या सांध्याभोवती सूज येणे, इट इज अ कॉमन थिंग. पण ते टाळायला आपण पाहिजे. तर ते टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? सूज येणे, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लिंब एलिव्हेशन. म्हणजे जर समजा तुम्हाला हाताला फ्रॅक्चर झाला असेल तर तो असा खाली नाही सोडायचा. तो डॉक्टर लोक जसं गळ्यात बांधून असं ठेवायला सांगतात तर तो ठेवणं गरजेचं असते. तो एलिव्हेट करून ठेवला म्हणजे काय होते की आपोआपच त्यातली जी सूज आहे ती खाली ओसरते. तसंच जर पायाला फ्रॅक्चर असेल तर आपण आराम करून पाय थोडा उंचावर ठेवायला पाहिजे. आपली हृदयाची लेवल खाली पाहिजे, पायाची लेवल वरती. म्हणजे साधारणतः 1 फूट एवढं एलिव्हेशन त्याला दिलं गेलं पाहिजे, जेणेकरून की त्याच्यामध्ये सूज चढणार नाही आणि चढलेली जरी असेल तर ती हळूहळू खाली ओसरेल. सर हाताचा विषय आता म्हणालाच तर फ्रोझन शोल्डर याविषयी काय सांगाल? फ्रोझन शोल्डर हा साधारणतः डायबिटीस पेशंट आणि साधारणतः डायबिटीज इतर पण पेशंट्समध्ये युजली 50-60 वर्षानंतर हा आजार आपल्याला फार जास्त प्रमाणात दिसायला मिळतो. सर्वात कॉमन आजार
जर कुठला असेल शोल्डरचा तर तो आपल्याला फ्रोझन शोल्डर असं. तर फ्रोझन शोल्डर म्हणजे काय, फ्रोझन म्हणजे काय, पूर्ण तो चिकटला जातो सांधा. ओके. तर सांध्याचं जे कॅप्सूल असते त्याच्यावरती सूज येते, त्यालाच आम्ही अधेजिव्ह कॅप्सुलायटिस असं म्हणतो. म्हणजे जॉईंटचा जो सांधा असतो तो एकमेकाला असा चिपकतो आणि त्यामुळे मग सांध्याची जी हालचाल करणं असते ती थोडीशी आपल्याला पेशंटला जमत नाही, त्यालाच आपण फ्रोझन शोल्डर म्हणतो. तर हा आजार युजली सांगितलं की डायबिटीस पेशंटमध्ये जास्त होतो आणि इतर पेशंटमध्ये ज्यांची ऍक्टिव्हिटी लेवल कमी असते, म्हणजे जे सांध्याचा जास्त वापर करत नाहीत, रेग्युलर एक्सरसाइज करत नाहीत, किंवा त्यांना काही मार लागलेला असतो शोल्डरचा आणि त्याच्यानंतर ते दीर्घकाळासाठी जर असे इमोबिलाइज करून ठेवले, म्हणजे त्याची हालचाल नाही केली, तर मग अशा पेशंटला हा फ्रोझन शोल्डर आजार होऊ शकतो. आणि याच्यावर इलाज म्हणजे तो त्याची फिजिओथेरपी करणे, त्याचा व्यवस्थित व्यायाम करणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ते औषधं घेणे. जर असं केलं तर तो बरा पण होतो व्यवस्थित, पण साधारणतः त्याला वेळ लागतो, साधारणतः 3 आठवड्यापासून तर 3 महिन्यापर्यंत, डिपेंडिंग ऑन की पेशंट किती व्यवस्थित फॉलोअप घेतात, किती एक्सरसाइज करतात, त्यानुसार हा पिरियड व्हॅरी होत असतो. आणि तो होऊ नये म्हणून आपण रेग्युलर एक्सरसाइज केली पाहिजेत. खास करून डायबिटीस पेशंटनी शोल्डर जॉईंटची रेग्युलर जर एक्सरसाइज केली तर हा फ्रोझन शोल्डर आजार आपण टाळू शकतो. थोडक्यात म्हणजे सिव्हिअर प्रॉब्लेम्स जास्त वाढत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यानुसार आपली ट्रीटमेंट चालू करावी आणि ह्या सगळ्या गोष्टीपासून हे प्रॉब्लेम टळतील. सर, टोंगळ्यांचा ऑस्टिओ आर्थराइटिस याबद्दल काय सांगाल आपण? टोंगळ्यांचा ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे नी जॉईंटचा ऑस्टिओआर्थरायटिस, म्हणजे जशी झाडांची झीज झाली, जसं आपण आधी बघितलं की त्याचे 4 प्रकार असतात. पहिल्या 2 प्रकारामध्ये आपण ऑर्थोबायोलॉजिक्स किंवा मेडिसिन, फिजिओथेरपी आणि त्याचं क्युअर होते. आणि दुसरं शेवटचे जे प्रकार म्हणजे टाईप 3 आणि टाईप 4 किंवा ग्रेड 3 ग्रेड 4 याच्यामध्ये आपल्याला युजली ऑपरेशनची गरज असते. टाईप 3 मध्ये आपल्याला पार्शियल नी रिप्लेसमेंट किंवा एसटीओ ओस्टिओटोमी या सर्जरीने रिलीफ होऊ शकते. आणि जेव्हा ते स्टेज 4 होते तेव्हा मग आपल्याला पूर्ण गुडघा बदली करावा लागतो, म्हणजे सांध्याचं प्रत्यारोपण करावं लागतं. ओके. हा कार्टिलेग्स हा त्याचाच प्रकार आहे का, किंवा ते खराब झालंच तर काय करता येईल? हा, बरोबर. जेव्हा सांधा खराब होतो म्हणजे काय होते की जॉईंटचं जे कव्हरिंग असते, समजा बोन आहे आणि बोनवर नसते, तर बोन त्याच्यामध्ये असं कार्टिलेज असते, त्याच्यानंतर गादी असते, त्याच्यानंतर परत कार्टिलेज आणि त्याच्यामध्ये मग नंतर बोन. तर हे जे कार्टिलेज असते त्याचा फार महत्वाचा रोल आहे जॉईंटमध्ये. कार्टिलेज आपले जो जॉईंट असतो त्याला ते गुळगुळीत बनवते आणि त्याला लवचिकपणा देण्याचं काम करते की सायनोव्हियल फ्लुइड. आणि गादी हे शॉक ॲब्झॉर्बर असं काम करते. तर कार्टिलेज खराब होणे म्हणजेच आपल्याला आर्थरायटिस होणे किंवा जॉईंटची झीज होणे. आणि तो खराब झाल्यास ते ठीक करण्यासाठी जसं आपण बघितलं की 4 प्रकार असतात आणि त्याचे पहिल्या 2 प्रकार आपण गुडघा वाचवू शकतो आणि तिसरा आणि चौथ्या प्रकारामध्ये सर्जरीची गरज असते. सर, परत एकदा की गुडघ्यात त्रास होत असेल किंवा झीज झाली असेल तर यासाठी काही इंजेक्शन नाही आहेत का, जेणेकरून लुब्रिकेटपणा येईल, गुडघ्याची शस्त्रक्रिया टाळल्या जाईल? काय सांगाल याविषयी? नक्कीच याच्यासाठी ऑप्शन्स आहेत की जसं स्टेज 1 आणि स्टेज 2 असेल तर यामध्ये आपण ऑर्थोबायोलॉजिक्सचे इंजेक्शन देऊ शकतो किंवा स्टेम सेलचे इंजेक्शन देऊ शकतो. आणि फिजिओथेरपी आणि रेग्युलर व्यायाम आणि काही औषधांनी तो आपण ठीक करू शकतो. पण ते जर स्टेज 3 आणि स्टेज 4 असेल तर मात्र आपल्याला सर्जरीची गरज पडते. आता इंजेक्शनाचं आपण बोललात, तर ती इंजेक्शन किती काळ टिकते आणि ते कोणत्या पेशंटने घ्यावी, कोणत्या स्टेजच्या पेशंटने घ्यावी? फार छान प्रश्न आहे. आता हे आपण जर डॉक्टरांकडे गेलं तर ते म्हणतात की गुडघ्यामध्ये गुडघा खराब झालाय, झीज सुरू झाली आहे आणि तुम्हाला इंजेक्शन घ्यावं लागणार. तर या इंजेक्शनचे प्रकार आहेत बरेच सारे. सर्वात कॉमन जे इंजेक्शन आपण युजली बघतो ते हायलुरॉनिक ऍसिडचे इंजेक्शन्स असतात. त्यानंतर स्टेरॉइडचे इंजेक्शन्स ही काही वेळा वापरावे लागतात. आणि नंतर असतात स्टेम सेल्स आणि नंतर असतात ऑर्थोबायोलॉजिक्स. तर हे जे हायलुरॉनिक ऍसिड किंवा ऑर्थोबायोलॉजिक्स हे साधारणतः सेम आहे. ते ग्रेड 1 आणि ग्रेड 2 आर्थरायटिस साठी आपण वापरू शकतो. तर स्टेरॉइडचे इंजेक्शन कधी कधी डॉक्टरांना द्यावे लागतात. म्हणजे जे स्टेज 3 स्टेज 4 आर्थरायटिस म्हणजे गुडघा ऑलरेडी घासलेला आहे पण पेशंटला शस्त्रक्रिया करायची नाहीये काही कालावधीसाठी, तर तेव्हा आपण त्यांना स्टेरॉइडचे इंजेक्शन गुडघ्यामध्ये घेण्यासाठी ॲडवाइस करू शकतो. पण सोबतच हे इंजेक्शन देताना काही काळजी घ्यावी लागते, जेणेकरून तुमचा जर डायबिटीस असेल तर तो कंट्रोलमध्ये असावा लागतो. आणि जर समजा आपण तो टाळू शकत असेल डायबिटीस पेशंटमध्ये तर ते बेटर असते. आणि तिसरं असेल की स्टेम सेलचे इंजेक्शन किंवा PRP.
तर PRP म्हणजे काय, आपण पेशंटचंच ब्लड काढतो, ते लॅबमध्ये प्रोसेस करतो थोडा ठराविक कालावधीसाठी, अराउंड 45 मिनिट्स टू 1 तासाचा वेळ लागतो त्याला. आणि त्याच्यानंतर मग आपण ते पेशंटच्या जो जॉईंट जिथे द्यायचं असेल तिथे आपण ते इंजेक्ट करतो, तर त्याला PRP म्हणतात, प्लेटलेट रिच प्लाझ्मा. आणि नंतर असते स्टेम सेल्स. तर स्टेम सेल्स काय असते, त्या लॅबमध्ये बनवलेल्या पण स्टेम सेल्स असतात. आणि दुसरं असते की पेशंटच्या शरीरामधूनच त्या ब्लड काढायचं किंवा बोन मॅरो ऍस्पिरेट करायचं, ते लॅबमध्ये 3 आठवड्यासाठी प्रोसेस करायचं. आणि त्यानंतर मग ते 3 आठवड्यासाठी जे प्रोसेस केलेल्या स्टेम सेल्स असतात त्या जॉईंटमध्ये इंजेक्ट करायच्या. तर हे असे विविध प्रकारचे इंजेक्शन, म्हणजे स्टेरॉइड इंजेक्शन, PRP इंजेक्शन, हायलोरॉनिक ऍसिड किंवा आर्थोबायोलॉजिक्स, आणि शेवटचं म्हणजे स्टेम सेल थेरपी. ओके, म्हणजे शस्त्रक्रिया थोड्या वेळासाठी टाळल्या जाऊ शकते इंजेक्शनद्वारे. नक्कीच. असं सर, गुडघ्यांची शस्त्रक्रिया ही सर्वांना पॉसिबल नसते, तर याच्यासाठी याचा खर्च पण खूप आहे. तर याच्यासाठी सरकारी गव्हर्नमेंट योजना काही आहेत का? हो, निश्चितच. आता मी जसं की जे हॉस्पिटलमध्ये आहे तिथे राजीव गांधी, ज्याला आपण आता जो पूर्वी ते राजीव गांधी होते, आता त्याचंच महात्मा फुले जन आरोग्य योजना, त्यानंतर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, यातून पेशंटला निधी मिळतो आणि जवळपास मोफत ही शस्त्रक्रिया उपलब्ध आहे. जवळपास सर्वच मेडिकल कॉलेजमध्ये, हॉस्पिटलमध्ये या शस्त्रक्रिया, जे पण गव्हर्नमेंटचे सेटअप आहेत, मोठे मोठे हॉस्पिटल, त्याच्यामध्ये हे या योजनेअंतर्गत ही शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध आहे. सर, खूप छान आपण आपल्या प्रेक्षकांना या योजनेविषयी सांगितलंय, याचा नक्कीच त्यांना फायदा होईल. सर, पर्सनल एक प्रश्न विचारावासा वाटतो की आपल्या करिअरमधील एखादा अविस्मरणीय अनुभव सांगाल? असे भरपूर सारे अनुभव आहेत, पण त्यापैकी एक मला असं सांगावंसं वाटेल की एक साताराचे पेशंट होते, कुठे खेडेगावामधले, म्हणजे ते पोलीस होते. आणि काही कारणास्तव त्यांचा मागे ऍक्सिडेंट झाला समजा मागील काळामध्ये, आणि त्यांचा पाय इथून गुडघ्याच्या वरतून अँप्यूट करावा लागला. मग ते प्रोस्थेसिस घेऊन चालत होते. पण कालांतराने काय झालं की त्यांना हिप जॉईंटचा पण प्रॉब्लेम आला, जसं की आपण डिस्कस केलं की ओस्टिओनेक्रॉसिस, म्हणजे तो हिप जॉईंट त्यांचा निकामी झाला. मग त्यांना आता प्रॉब्लेम झाला, एकतर ते प्रोस्थेसिस लावून चालणं, त्याचा एक वेगळाच त्यांना त्रास, आणि वरतून हिप जॉईंटही खराब झाला. मग ते तिथले जे साताऱ्याचे, म्हणजे तिकडनं ते डॉक्टर शोधत सातारा पुणा असं करत करत त्यांना कळालं की जे हॉस्पिटलबद्दल त्यांना कळालं, तिथे हे ऑपरेशन होतात ते त्यांना कळालं. आणि मग ते आमचे जे हॉस्पिटलच्या रुग्णालयामध्ये आले, त्यांनी माझी भेट घेतली. तर त्यांनी मला त्यांची जी व्यथा आहे ती माझ्यासमोर मांडली की डॉक्टर साहेब, आता ऑलरेडी मला पाय नव्हता, त्यामुळे मी प्रोस्थेसिस घेऊन कसं मसं चालत होतो, आता माझा हिप जॉईंटही खराब झाला आहे, डॉक्टर लोक म्हणतात की आता याचं ॲम्प्युटेशन झाल्यामुळे इथलं ऑपरेशन नाही करता येणार, मग मी चालणार कसा? तर मग मी त्यांचं ते चॅलेंज जे त्यांच्या सर्जरीचं ते ॲक्सेप्ट केलं, आणि त्यांचा हिप जॉईंट मी त्यांना रिप्लेस करून दिला, प्रत्यारोपण. तर ही जी सर्जरी ही चॅलेंजिंग आहे, कारण पेशंटला गुडघ्याच्या खाली पाय नाहीये, आणि गुडघ्याच्या खाली पाय नसेल तर तुम्ही ऑपरेशन करताना तो पाय पकडणार कसा? त्याला पर्टिक्युलर मुवमेंटमध्ये त्याला पकडावं लागते, त्या अँगलनुसार ते इम्प्लांट आतमध्ये टाकावं लागते. तर त्यामुळे बरेचसे सर्जन्स ते ऑपरेशन करण्यासाठी धजत नव्हते. तर आमचे जे हॉस्पिटलची टीम आहे, माझी जी टीम आहे, त्यांनी हे ऑपरेशन केलं, आणि त्यानंतर तो रुग्ण व्यवस्थित त्याचं प्रोस्थेसिस लावून तो आजही चालत आहे. मध्ये मध्ये त्यांचे मेसेज येत असतात, काही सण वगैरे असला तर ते मला विश करतात, आणि आजही ते याच्यामध्ये माझ्या संपर्कात आहेत. आणि त्यांची ही केस मी आमच्या कॉन्फरन्समध्ये पण हे डिस्कस केलेली आहे, प्रेझेंट केलेली आहे. खूपच छान अनुभव आहे, म्हणजे नवीन आयुष्य त्या पेशंटला भेटलंय. सर, मेडिकल क्षेत्रात करिअर करणाऱ्या मुलांना आपण काय सल्ला द्याल? आजकाल आपण बघितलंय की आता माझी जेव्हा सुरुवात झाली होती, माझ्या गावामधून कोणीही डॉक्टर नव्हतं. जेव्हा मी MBBS ला ऍडमिशन घेतलं तेव्हा म्हणजे मेडिकल ला ऍडमिशन घ्यायचं कसं हे माहिती नव्हतं. पण आता आजकालची जी परिस्थिती अशी आहे की मोबाईलमुळे आणि सर्व जे मीडिया आहे त्याच्यामुळे सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती होतात, आणि ऍडमिशन घेणं सोपं झालंय. आणि ऍडमिशन घेणं तर सोपं झालंय, पण हा जो पुढचा जो प्रवास आहे तो थोडासा जो खडतर प्रवास असतो ते करण्यासाठी जे मुलं आहेत ते तेवढं रेडी नाहीयेत, कारण त्यांना ती गोष्ट थोडीशी इझिली मिळत आहे असं मला वाटत आहे. आणि ते मिळाल्यामुळे मे बी त्यांना त्याचं तेवढं व्हॅल्यू नाहीये, त्याचं तेवढं इम्पॉर्टन्स नाही, आणि त्यामुळे ते तेवढे सिरियस नाही देत त्या बाबतीत. असं ॲज अ प्रोफेसर तिथे जे हॉस्पिटलमध्ये काम करताना मला असं वाटत आहे. तर मला असं वाटतं की त्या मुलांना जे पण
तुम्ही MBBSला किंवा कुठल्याही डॉक्टरी विषयात ॲडमिशन घेता तेव्हा तुम्ही ते तेवढं सिरियसनेस ठेवायला पाहिजेत आणि तेवढं तुम्ही आपलं स्वतःचं त्याच्यामध्ये ओतायला पाहिजेत आणि जास्तीत जास्त ते कसं शिकता येईल नक्की त्याच्याकडे त्यांनी भर द्यायला हवा. त्यांनी वेळोवेळी वॉर्डमध्ये जाऊन रुग्णांची तपासणी करायला हवी. त्यांचे जे सिनियर डॉक्टर्स असतात त्यांना त्यांचे क्लिनिक्स घेण्यासाठी, त्यांचं लेक्चर घेण्यासाठी त्यांच्यासोबत थोडंसं मागे लागून त्यांच्याकडून जेवढं काही आत्मसात करून घेता येईल तेवढं करून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. मला सध्या असं वाटत आहे की तेवढा प्रयत्न त्यांच्याकडून होत नाहीये आणि त्यामुळे पण हे जे फॅकल्टीज असतात, टीचर्स असतात, त्यांचंही थोडंसं तो नीरस म्हणा, कारण जर स्टुडंटच त्याच्यामध्ये इंटरेस्टेड नसेल तर मग टीचरला शिकवण्यामध्ये तेवढा इंटरेस्ट येत नाही. तर माझा त्या मुलांना असा सल्ला आहे की त्यांनी स्वतः इंटरेस्ट घेऊन व्यवस्थित कसं सगळं आत्मसात करता येईल याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. पण बरेचदा असं होतं सर की मेडिकल क्षेत्रात जे मुलं काम शिकतायत तर विभागात जेव्हा त्यांना काम करायचं असतं तर ते जायला मागत नाहीत, त्या करायला आहेत. तर काय आहे याच्या मागचं कारण की मुलं जात नाहीत खेड्यामध्ये? काय असुविधा आहेत, काय कारण आहे? हा फारच महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण मी सांगितलं जसं मी माझं MBBS पूर्ण केलं त्यानंतर आम्हाला 1 वर्षासाठी बॉन्ड असतो, तो 1 वर्षासाठी खेडे विभागात जाऊन PHC मध्ये किंवा UHC मध्ये जाऊन सर्व्हिस द्यायची असते 1 वर्ष. तर मला स्वतःलाच, मी खेडेगावात राहणारा होतो तरी पण ज्या गावामध्ये समजा माझं किंवा ज्या तालुक्यामध्ये झालं तिथे मला ते PHC मिळालं नाही, तर मला थोडंसं बाजूच्या किंवा थोडं दूर अंतरावर मला ते PHC होतं. ऍक्च्युली ते हे होतं UHC अर्बन हेल्थ सेंटर, थोडंसं तालुका प्लेस नव्हते ते, पण थोडंसं तालुक्यासारखं गाव होतं. तर तिथे मी जेव्हा गेलो तर तिथे मला बरेचसे प्रॉब्लेम जाणवले की एक आता शहरामधून एक डॉक्टरकीचं शिक्षण घेऊन एक माणूस तिथे आलेला आहे. आपल्या ज्या बेसिक गरजा असतात जसं की अन्न, वस्त्र, निवारा, तर म्हणजे आता तिथं मी एकटा जाणार, मला कुकिंगचं तर माहिती नाही, फूड कसं बनवायचं, आणि खेडेगावामध्ये किंवा तालुका लेवलला असं कुठली खानावळ वगैरे अवेलेबल नसते. तर इथून थोडंसं ते सुरुवात होते. बऱ्याचशा पब्लिक हेल्थ सेंटरला तिथे राहण्याची सुविधा नसते. डॉक्टर लोक आता मुंबईहून शिक्षण घेऊन तिथे जाणार, सामान घेऊन तिथे ठेवायचं कुठे, राहायचं कुठे. बऱ्याच आजही जे PHCs आहेत पब्लिक हेल्थ सेंटर, तिथे अजूनही लाईटची व्यवस्था पुरेशी नाहीये, अजूनही त्या गावात जायला रोडची व्यवस्था नाहीये. तर तिथे जाण्यासाठी डॉक्टर लोकांना प्रॉब्लेम आहे असं मला वाटत नाही. उलट काही माझ्यासारखी लोक असतात जे तळागाळातून वर शिकून आलेली असतात, त्यांची इच्छा असते की आपण या खेडेगावामध्ये जाऊन त्या लोकांची सेवा करावी. पण तिथे जर सरकारने या बेसिक सुविधा उपलब्ध करून दिल्या, जसं की डॉक्टरांना राहण्यासाठी क्वार्टर दिले, त्यानंतर तिथे काही खाण्यात म्हणजे काही व्यवस्था, जेवणासाठी त्यांच्या काही व्यवस्था प्रोव्हाइड केली, तिथे बाकी जर थोड्याफार सुविधा दिल्या तर निश्चितच मला वाटतं की डॉक्टर लोक तिथे जाऊन काम करण्यासाठी उत्सुक होतील आणि ते काम करतील. नक्कीच सर, आपण तरुण मुलांना जे मेडिकल क्षेत्रात काम करू इच्छितात, जे खेडे विभागात जायला तयार होत नाहीत, त्यांच्याविषयी आपण खूप छान माहिती सांगितली. बेसिक फॅसिलिटी विषयी जो अभाव आहे त्याविषयी आपण जे खूप छान सांगितलंय. तर आज आपण हाडांचे विकार आणि उपचार याबद्दल विस्तृत माहिती ऑर्थोपेडिक स्पेशालिस्ट डॉक्टर संदीप गवाळे यांच्याकडून जाणून घेतली. डॉक्टर, आपण आपला अमूल्य वेळ देऊन आपल्या प्रेक्षकांना हाडांच्या समस्या आणि उपचार याबद्दल सविस्तर माहिती आपल्या प्रेक्षकांना सांगितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आशा करते आजच्या आपल्या मुलाखतीद्वारे आपल्या प्रेक्षकांना बरीचशी माहिती मिळाली असेल. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन, नवीन तज्ज्ञासह. तोपर्यंत पाहत राहा न्यूज मराठी 24/7.